त्यांचा रिझल्ट येतोय ना, कारण मी जातोय स्वतः समिती त्यांचे घ्यायला interview. आणि सगळ्यात जास्त इंटरव्ह्यू ह्यांनी मला म्हणजे जे रिझल्ट म्हणतो ना ते सांगतात. नमस्कार, मी संदीप काकासाहेब फराटे, रांधाणा मांडवण, फराटा तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तर हे महिन्यापूर्वी प्लॉट आहे ना सोडून दिलता. म्हणजे मी SK जीवामृत कारखाना आहे ना ह्याचा नांदगावचा, त्यांचं औषध सोडलं नव्हतं मी. पण मी मिरचीबरोबर ह्याला सोडलं होतं का, तो 1 महिन्यात याची इतकी ग्रोथ झाली ना की आता हा जवळजवळ भरपूर वाढलेला आहे. नाहीतर हा मी सोडून दिलेला होता प्लॉट. आणि ती जीवामृत आणि देशपर्णी अर्क फवारण्यामुळं ह्याची कळी बी भरपूर लागलेली आहे. कुठं रोगराई दिसत नाही, पानं बिरुंद होत्यात. आणि फवारण्यामुळे बाकीचे मला अजून तर 2 महिन्यात कोणती कीटकनाशक वगैरे काही लागलेले नाही. फक्त मी सुरुवातीला नागाळीचं कॅल्डन औषध मारलेलं, एवढाच विषय. आणि कळीचं काय प्रमाण आहे का तुमच्या इथं? कळीचं काहीच नाही, 1-2% फक्त गळती, बाकीचं काहीच विषय राहिलेला नाही. आणि पानं बी चांगली आणि कळी बी भरपूर लागलेली आहे. आणि कळी तर अजिबात गळतच नाही. म्हणजे आता आपण जे म्हणतो की बाबा हम्म. तुमचे 3 प्लॉट आहेत, एक बारकी मिरची आहे, हा. एक सगळ्यात मोठी मोठी मिरची मिरची आणि हे टोमॅटो आहे. हो, ते ह्याच्यात तुम्हाला तिन्हीत मधमाशीचं प्रमाण कसं जाणवतं? मधमाशीचं प्रमाण 4-5 हजार मधमाशी असतील. म्हणजे असे प्रत्येक झाडावर 50-100 आहेत. म्हणजे मधमाशीचं प्रमाण वाढले प्रमाण दरवेळेसपेक्षा आता प्रमाण जास्त आहे तुमचं. हो. आणि हे आपले एक शेतकरीच आहेत, नांदगावचे. आपल्या प्लॉटवर मधमाशीचं प्रमाणाचं काय आहे? नाही, ह्या प्लॉटवर प्रमाण कमी आहे आमच्याकडं. तर ह्यांच्याकडे जास्त प्रमाण आहे. म्हणजे आता ह्याचा परिणाम कशाच वाटतोय तुम्हाला? तुमच्या रासायनिकच्या फवारण्या का ह्याच्या फवारण्या? रासायनिक फवारण्या आमच्या जास्त होत्या इथून माग, हम्म. पण ह्यांच्या रासायनिक फवारण्या कमी आहेत. त्याच्यामुळे ते जास्त प्रमाण आपल्याला मधमाशा दाखवते. म्हणजे तुम्ही पण आता आपण प्लॉट बघायला आलतो, तर तुम्हाला अनुभव असा आला असेल की म्हणजे अनुभव काय आला की मधमाशी प्रमाणाचं आपण हे केलं? हो, त्याच्यामुळे ते परागसिंचन वाढतंय हम्म. आणि त्याच्यामुळे फळधारणा जास्त होते आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिक उत्पन्नात वाढ होते. म्हणजे कळी गाळायचा तर काही संबंध नाही आणि बुरशीनाशक तर ह्यांनी अजून मारलं पण नाही. आणि आता म्हणजे हा जून महिना म्हणजे पूर्ण आर्द्रता जास्त असते हवामानामध्ये आणि ह्याच्यात बुरशीजन्य रोग जास्त दिसतात टोमॅटोचे ह्या दिवसामध्ये. पण ह्याच्यामध्ये असा आपल्याला इफेक्ट दिसतोय की ह्याच्यात 1% सुद्धा बुरशीजन्य रोग नाही. म्हणजे कोणताच बुरशीजन्य आजार नाही किंवा त्याला बुरी नाही किंवा तो केवडा म्हणतो तो रोग नाही. म्हणजे असं म्हणजे जी जास्त पानाची फायदा. क्वालिटी आहे हा, हा, ती ते एक चांगली. नंबर आहे. हम्म, आणि शिवाय जे माल निघतोय आता तो टोटल म्हणजे कळी गाळायचं प्रमाण नाहीच आहे. बरोबर आहे. मग तुम्ही काय मोठे सल्ला? मोठे महागडे आपण बुरशीनाशक वापरून सुद्धा असा प्लॉट येणार नाही. हम्म. तर केवळ त्यांचं ते जे जीवामृत आहे किंवा दशपर्णी अर्क आहे त्याचा जर वापर आपण सातत्याने केला तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा दिसेल. म्हणजे तुम्ही हे शेतकऱ्यांना सल्ले देऊ शकता? हो. धन्यवाद.